प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आत्ता समोर आलेली आहे। सर्वात मोठा पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे। पंजाबराव डग साहेबांनी आता या 2 ते 3 तारखांना पाऊस 100% पडणार अशी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरत गेलेला आहे। आताच हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गारपिटीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे। या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे। येत्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता या 12 तासाच्या आतमध्ये या 3 तारखांना 100% पडण्याची माहिती हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ता सांगण्यात आलेली आहे। आता या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे। या वर्षाचा पाऊस थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे। राज्यामध्ये या 10 जिल्ह्यांना नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि रेड अलर्टच्या साहाय्याने सर्व सूचना देण्यात आलेल्या आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेले आहे की सर्वात मोठा पाऊस आता नक्की पडणार आहे। या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता सांगण्यात आलेलं आहे। डबल अलर्टच्या साहाय्याने हे सूचना देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पीक आलेलं आहे। चांगल्या पद्धतीचं पीक आल्यामुळे शेतकरी मित्रांचं आता पीक काढण्याच्या दिवसांपर्यंत आलेलं आहे। अनेक शेतकरी मित्रांचं गहू असेल, द्राक्षे असेल, अशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजावरून ह्या 2 ते 3 तारखा 100% लक्षात ठेवा। शेतकरी मित्रांनो, या तारखांना 100% पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डग साहेबांनी सांगण्यात आणलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण पावसाने लवकरच हजेरी लावलेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण 10 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे नक्कीच पाहूया, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पीक आता उत्साहानं आलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचं द्राक्ष असेल, गहू असेल, अनेक शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात लागवडी पिकं केली जातात। राज्यामध्ये शेतकरी मित्रांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या आधी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर त्यांचं पीक या तारखांना काढून घेण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जर काढला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता कमी होईल, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आत्ताच डबल अलर्टच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। हवामान खात्याचा अंदाजावरून आत्ताच या 2 ते 3 तारखांना सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 तारखांच्या आतमध्ये सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर त्यांची पिकं काढून घेऊन व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे। अनेक शेतकरी मित्रांचं गहू काढण्यात येत असेल, अनेक शेतकऱ्यांचं द्राक्षे असेल, अशा पिकांची लवकरात लवकर सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात पावसामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्रांनो, ही 3 तारखा अत्यंत महत्त्वाच्या तारखा आहेत। कोणत्या 3 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे नक्कीच पाहूया, कारण शेतकरी मित्रांनो, हा पाऊस पावसाळ्यामधला नसून आता उन्हाळ्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिसते। हवामान खात्याच्या अंदाजावरून हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे सांगण्यात आलेला आहे। सर्व शेतकरी मित्रांना दिवसापर्यंत आलेला आहे, त्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर पिकं काढून घेणं गरजेचं आहे, कारण गहू हे असे पीक आहेत, अशा पिकांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो आणि ते पीक सर्व जमिनीत मिसळू शकतं, आणि सर्व शेतकरी मित्रांनी ही लवकरात लवकर शेतामधली कामं नक्की करून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक प्रमाणात कलिंगड असेल, अशा पिकांना मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आता 2 ते 3 दिवसांमध्ये, म्हणजेच कोणत्या 3 तारखांना आणि कोणती महत्त्वाची 10 जिल्हे आहेत बघूया। कारण शेतकरी मित्रांनो, तुमच्या जर जिल्ह्यामध्ये पाऊस येत नसेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण
आता मोठ्या प्रमाणात नासाडीचा पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत कोणती 10 जिल्हे आहेत। सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघा, कारण शेतकरी मित्रांनो हा पाऊस पश्चिमेकडून येत आहे। सर्व शेतकऱ्यांच्या पिकांवर नासाडी करण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघा कोणती जिल्हे आहेत। शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सांगली आहे, सोलापूर आहे आणि बीड या राज्यामध्ये या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून म्हणजे शेतकरी मित्रांनो हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांच्या पिकांची नासाडी सुद्धा करण्याची शक्यता आहे। कारण शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या बागा आहेत, अनेक पिकं आहेत, अशा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता रेड अलर्टच्या साहाय्याने आत्ताच सांगण्यात आलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर आपली पिकं व्यवस्थित काढून घेणं गरजेचं आहे। सर्व शेतकरी मित्रांनी आता लवकरात लवकर पाऊस येण्याची शक्यता आहे आणि आपण पाहणार आहोत कोणती 26 तारीख आहे आणि शेतकरी मित्रांनो 27 तारीख आहे। या तारखांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आत्ता सांगण्यात आलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात हवामान खात्याच्या अंदाजावरून गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर पिकं काढून घेणं गरजेचं आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।